नमस्कार. नमस्कार. बाबा टॉकीजच्या सिनेमाचे हिरो या सदरामध्ये मी प्रकाश भालेकर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एका वेगळ्या विश्वात जाणार आहोत आणि अशा माणसाला भेटणार आहोत जो इंडस्ट्रीमध्ये अत्यंत प्रामाणिक राहून एवढी वर्ष काम करतोय. फार दुर्मिळ आहे. तसं प्रामाणिकपणा हा आशीर्वाद आहे, पण काही वेळेला इंडस्ट्रीला तो शाप ठरतो. पण असो, तर या सगळ्या अनुभवातून गेलेले आमचे व्यवस्थापक, सिनेमाचा जो सिनेमा आपण प्रोडक्शन कंट्रोलर म्हणतो, ज्याला सिने व्यवस्थापक म्हणतात, असे आमचे सुहास पांचाळ. नमस्कार. सुहासजी, तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये कसे आलात? कसे आले म्हणण्यापेक्षा पूर्वी अगदी सुरुवातीला अगदी तारुण्याच्या काळात मी एका क्रेडिट सोसायटीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होतो. बर. सेम टाइम माझं व्हिडिओ कॅसेट लायब्ररी होती, ज्यावेळी 1984 to 88 पर्यंत. 88ला व्हिडिओ कॅसेट लायब्ररीचा धंदा पूर्णपणे बंद झाला. 88ला बंद होण्याच्या अगोदरच बऱ्यापैकी पैसे कमावले होते. त्या काळाच्या मनाने बरेच पैसे कमावले होते. बर. आजच्या घडीला नाहीत म्हणा पैसे, हा एक वेगळा भाग आहे. माणसं का बोलत तुम्ही आता? हा, माणसं मात्र अगदी जे मोजके 3-4 मित्र आहेत, एखाद दुसरी मैत्रीण आहे, तेवढेच. तुम्ही सिनेमामध्ये कसे काय एंटर झाला? तुम्ही पहिला सिनेमा ऍज अ प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून केलेला पहिला सिनेमा? म्हटल्याप्रमाणे की पैसे होते त्यावेळी भरपूर. मित्रमंडळी, पैसे असताना मित्रमंडळी तुमच्या सोबत भरपूर असतातच. पैसे ज्यावेळी नसतात, वाईट दिवस येतात ना, त्यावेळी कळतं हे मित्र कोण त्यातले आणि मित्र कोण आपले आहेत खरे. आणि त्यातले मोजके 2-3 सुभाष नकाशेसारखे 1-2 मित्र राहतात. खऱ्या अर्थी खरंच सांगू तुम्हाला, सुभाष नकाशे हा माझा आजच्या घडीला आहे सर्वात यशस्वी कोरिओग्राफर आहे तो, आणि अतिशय जवळचा मित्र, ज्याने चांगल्या आणि वाईट दिवसात खऱ्या अर्थी मला आजही भरपूर मदत केली. सुभाषचं आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं मला या ठिकाणी. चांगल्या गोष्टी आहेत त्या आहेतच, वाईट माणसं भरपूर मिळाली. वाईट माणसं म्हणजे तुम्हाला तुमचा गैरफायदा घेणारे, तुमचा फायदा उचलणारी माणसं भरपूर मिळाली आतापर्यंत. त्यात मराठीमध्ये पण आणि हिंदीमध्ये. आपण मराठीत असं उल्लेख करूया की साधारणतः मराठीत तुम्ही किती सिनेमे प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून केले? त्यानंतर काय झालं, मी सिनेमा तो एक केला, त्या दरम्यान माझी बँकेची नोकरी चालू होती. नंतर हळूहळू बँकेची नोकरीपेक्षा माझं मन सिनेमामध्ये जास्त वाटायला लागलं. आणि इकडे काम करता करता मला सुभाष इंदुरकर बरोबर आणि हरीश तुळसुरकर नावाचा एक डायरेक्टर होता, त्याच्यासोबत मी डायरेक्शनला असिस्टंट म्हणून काम करत होतो. त्या काळी गिरीड इंटरपोल केली होती. जगन्नाथ हेगडे, डॉक्टर जगन्नाथराव हेगडे त्याचे निर्माते होते. त्यात मला ते निर्मिती सावंत होत्या, सुहास पळशीकर होता, अशी कास्टिंग होती. आणि ते करता 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 अचानक एक दिवस मला सुभाष बरोबर काम करत असताना, सुभाष इंदुरकर बरोबर, अचानक मला घेऊन गेला कल्पना लाजमींकडे. ते पण फिल्मिस्तानच्या सेटवर भेटला होता. हो, आणि कल्पना लाजमींकडे मी खोजा बंगलोमध्ये डायरेक्टली मी त्यांना भेटलो मॅडमना. मॅडमचा तो अवतार बघितला, इंदिरा गांधीच होत्या त्या, एकदम कडक स्वभावाच्या, डॅशिंग आणि भरपूर हेवी असे बाई. प्रसिद्ध दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या त्या बहिणीची मुलगी कल्पना लाजमी, हे लक्षात घ्या. कल्पना लाजमींना भेटल्यानंतर कल्पना लाजमींनी मला पाहिलं, त्यावेळी एकदम फ्रेशर होतो मी. त्यांनी लगेचच जॉईन करून घेतलं. त्यांचं शेड्यूल चालूच होतं, शूटिंग चालूच होतं. त्या दरम्यान त्यांचे 2 असिस्टंट डायरेक्शनचे निघून गेले होते. मी डायरेक्शनला म्हणून सिनेमा होता क्यू नाही, तो होता दरम्यान. हा, त्यात सयाजी होता, रवीना नव्हती, रवीना दुसऱ्या चित्रपटात होते. डिंपल होती, किरण खेर होती. किरण खेर आणि डिंपल आणि शाहरुखची पहिली कास्टिंग झाली होती, पण तो सिनेमा जरा वेगळ्या पद्धतीचा, दरम्यान म्हणजे पुरुष आणि स्त्रीच्या मधला जो गॅप असतो तो, त्यामुळे शाहरुखने नकार दिला आयत्या वेळेला. आणि त्या सिनेमाला मी जॉईन झालो. माझ्या दृष्टीने कल्पना मी त्यावेळी फारच मोठ्या आणि खरंच मोठ्या होत्या. आजच्या घडीलाही त्या मोठं नाव आहे त्यांचं. आणि त्यांनी मला सुरुवातीला मी दिग्दर्शक म्हणून, असिस्टंट सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरुवात केली. काम करता करता एक 8-10 दिवसाच्या शेड्यूल मध्येच त्यांच्या लक्षात आलंय माझा एक्सपिरियन्स जास्त प्रोडक्शनचा होता त्या काळी. बरोबर. तर एक 7 दिवसाचं शेड्यूल होतं. ते शेड्यूल संपलं आणि त्यांच्या सेक्रेटरीने मला विचारलं की सुहास, मैडम पूछ रहे तू प्रोडक्शन में काम करेगा क्या? तो मैं डर गया था. म्हणजे मी घाबरलोच होतो यासाठी की कल्पना लाजमींबरोबर प्रोडक्शनला काम करणं म्हणजे
डायरेक्शनला काम करताना मला नको जीव झाला होता त्यांच्यावर, कारण त्या कडक स्वभावाच्या होत्या, फारच कडक स्वभावाच्या. आणि त्यावेळी संतोष शिवण होता कॅमेरामन, ज्या दिलसे वगैरे ज्याने केलं होतं. संतोषने मला काही लेन्सेस वगैरे पण त्यावेळी शिकवल्या होत्या. पण माझा होरा जास्त प्रोडक्शनकडेच होता. असं करता करता मॅडम बरोबर मी प्रोडक्शन करू लागलो. मॅडमचं ते दरम्यान चित्रपट मी अर्ध्यावर प्रोडक्शन सुरुवात केली. त्यानंतर मॅडमची डॉन नावाची एक इंग्लिश सिरियल होती जी डीडीला होती त्या काळी. त्याचं 60 दिवसाचं शेड्यूल होतं. त्या दरम्यान प्रकाशचा आणखी एक काहीतरी मुहूर्त आला होता. मध्ये 1 दिवसाचा गॅप होता. त्या प्रकाश बालेकरचं 1 दिवसाचं मुहूर्ताचं आम्ही सीन केले. त्यात 60 दिवसाचं शेड्यूल कंटिन्यू मॅडमचं केलं होतं. करता करता मॅडम बरोबर बऱ्यापैकी रुजलो. आणि तरी घाबरत होतो मी बऱ्यापैकी त्यावेळी, कारण मी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून गेलेलो होतो, मराठी कुटुंबातून. आणि त्यांची राहणीमान एकदम हायफाय. बरोबर. असं करता करता मॅडम बरोबर दुसरं चित्रपट चालवलं, दमन, ज्यात रवीना टंडन होती, सयाजी होता, सयाजी शिंदे आपला. आणि काम सुरू केलं आम्ही. आणि मॅडम बरोबर बऱ्यापैकी मी रुळलो. आणि मग त्यानंतर मॅडमच्या, कल्पना लाजमींच्या सगळ्या डॉक्युमेंटरीज, सिरियल्स, क्यू वगैरे, पिक्चर पण, क्यू वगैरे, चिंगारी, बरेचसे चित्रपट करू लागलो. त्याच दरम्यान कल्पना लाजमीने मला मोहन छाबरे यांकडे पाठवलं. मोहन छाबरे म्हणजे अशोक हिंदुजाचे, मला वाटते अशोक हिंदुजाच्या बहिणीचा नवरा. बरोबर. आता त्यांचं वय 80च्या वर असेल, 80च्या वर असेल. त्यांच्याकडे पाठवलं. त्यांचा एक चित्रपट अर्धवट राहिला होता, ते मी सुरुवात केली. जमलं आमचं. मी ज्यांच्यासोबत काम केलं वर्षानुवर्ष जमलं. कल्पना लाजमींबरोबर मी जवळजवळ 22 वर्ष काम केलं. आणि हाईट बघा, कल्पना लाजमीचा मोठा किस्साच आहे. ती बाई व्हिम्जिकल आहे, तिरसट, असा इंडस्ट्रीचा पूर्ण आहे आणि कडक आहे. अशा बाई बरोबर त्या बाईला अरे सुहास काय लागणं, हे ह्यांचं यश आहे. किंवा मराठीमधून गेल्यामुळे असं ते, किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातलं असल्यामुळे असं ते, की सर्वांचा रिस्पेक्ट त्यावेळी ठेवत होतो, आजही रिस्पेक्ट ठेवतो. आणि सर्वात वाईट गुण आहे की चांगला गुण आहे मला माहित नाही, सगळेच स्वतःला प्रामाणिक समजतात. मी अगदी छातीटोकपणे सांगतो, अतिशय प्रामाणिक वागलो. पण बऱ्याच वेळेला ग्लास तोडा म्हणतात ना, कुछ भी नहीं किया लेकिन ग्लास तोडा बारा, असं बऱ्याच वेळा ब्लेम पण आलेले आहेत. आणि ते अनुभव इंडस्ट्रीतले अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींकडून आलेले आहेत. अगदी वाईट म्हणजे तुम्ही ज्यावेळी, कारण होतं काय माहितीये, प्रोड्युसर एक अशी एक जमात आहे की हलक्या कानाचे असतात. बरोबर. सर्रास हलक्या कानाचे असतात. आणि त्यांच्यासोबत जी त्यांची जुनी मित्रमंडळी असतात ना, 1-2, त्यांना समोरचा आलेला हा प्रामाणिक माणूस नको असतो. ते सगळ्यात धंद्यात आहे. अगदी विशेष करून तर पोलीस खात्यामध्ये हमखास आहे. एखादा चुकीने जर चांगला पोलीस असेल तर त्याला कसं बाहेर फेकायचं ना, हा एक प्रयत्न माझ्या बाबतीत काही वेळा झाला. ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळलो. तो पुढे मी किस्सा सांगतो मी. त्यानंतर मोहन छाबरेंकडे आलो. मोहन छाबरेंचा एक चित्रपट पूर्ण केला. अदीप सिंग नावाचा डायरेक्टर होता. अशाच पद्धतीने जो गेला होता, खड्ड्यातच गेलेला चित्रपट होता, तो बाहेर येणं कठीण होतं. आणि अशा वेळेला तो चित्रपट मी बाहेर काढला म्हणजे बऱ्याचशा लोकांनी केसेस टाकल्या होत्या, बऱ्याचशा लोकांनी गुंडागर्दी करून सेट तोडला होता. नम्रता शिरोडकर होती, त्यात सयाजी शिंदे होता, राहुल देव होता, रॉकी खन्ना नावाचा एक मुलगा होता जो नसरुद्दीन शाहचा आजच्या घडीला जावई आहे. तो अशी टीम होती. चांगलं काम करता करता मोहन छाबरे यांकडून काम करत होतो. त्याच दरम्यान प्रमोद कापूर नावाचा आमचा एक मित्र होता. त्याने मला शिवाजी, त्या काळी पेजर वगैरे आले होते नुकते, शिवाजी मंदिरला प्रकाश बालेकरकडेच मला वाटतं एक चिठ्ठी ठेवली होती प्रमोद कापूर. एक मोठा किस्सा झाला तो मी मुद्दाम सांगेन. तुमचं कसं कामाचं असतं बघा, कारण ही फार गोष्टी रिअर आहे. प्रमोद कापूर याला यार नितीश भारद्वाजकडे एक प्रोडक्शन वाला पाहिजे. बोललो थांब, माझ्याकडे एक माणूस रेडी आहे, सुहास पांचाळ करेल तो. हो करतो, तिकडे असिस्ट करायचं डिरेक्शनला. मग मी थांबवलं. आणि योगा काय नितीशजींचं पण बोलणं झालं होतं मध्ये. अरे हा गावी होता, ह्याला मेसेज येईपर्यंत मला प्रॉब्लेम आला. बोलो काय करू, 2-3 दिवस बोला थांबा, चांगला माणूस पाहिजे ना, थांबा. काम सुरू केलं आम्ही दुसऱ्या दिवशी. काम सुरू करता करता पुढच्या 5 ते 6 दिवसातच नितीशजी म्हणाले, पंचायत साहेब त्या सुहाजी म्हणायचे, ते सुहाजी तुम्हाला 15,000 पगार मी देतो या महिन्यापासूनच. मला वाटलं चांगलं जमलं, चला. बाकीचे तर 4 दिवसात 3 दिवसातच निघून गेले होते. काम सुरू केलं. नितीशजी बरोबर जवळजवळ 4 वर्ष जमलं माझं चांगलं.
त्यानंतर त्यांची गीता रहस्य एक नावाची सिरियल होती, त्यावेळी तसंच झालं. अपराधी करता करता अपराधीचं शेवटचं 4 एपिसोड आम्ही शूट करत होतो, झाले होते शूट, एडिट चालू होतं. आणि अपराधीला प्रोड्युसर होत्या नितीश भारद्वाजांची मिसेस. बरोबर. आणि त्या दरम्यान गीता रहस्य चालू होत होती हिंदी, जी मोठी मायथॉलॉजिकल सिरियल होती. पण नितीशजींनी मला त्या सिरियलला विचारलं नाही, कारण त्यांच्या डोक्यात असे असेल, हा लहानपण आहे वयाने आणि मराठी केले त्याने, जास्त हिंदीचा सेन्स नसावा, सेन्स कमी होता, आणि मायथॉलॉजिकल तर बिलकुलच केलेलं नव्हतं. त्या दरम्यान ते गेले, सेटवर गेले. तिथे गेल्यानंतर कोल्हापूरला गेले ते शूटिंगला. दुसरी मराठी सिरियल चालू केली. आणि हळूहळू का कोणाला माहिती, मराठीचं पासून मी थोडं लांब जातो असं मला वाटत होतं. त्यामुळे मला बरं वाटलं की मराठी सिरियल चालू होते. पण त्याच दरम्यान कल्पना लाजमींचं होती ना, चकवाच काहीतरी, पण त्याचा पायलट एपिसोड करत होता मी. बरोबर. त्याच दरम्यान कल्पना लाजमींचं दमन नावाचा चित्रपट चालू होत होतं. मॅडम नेहमीप्रमाणे मला बोलवलं, त्यांनी बोलवल्यानंतर मी नाही म्हणू शकत नव्हतं. पण प्लॅनिंग चालू झालं होतं, बजेट वगैरे सगळं बनलेलं होतं. आणि नितीशजींना म्हटलं असं असं आहे काम, माझं तिकडे चालू होतं. इन बिटवीन नितीशजींचं काम थांबलेलं होतं. तर मॅडम मला तू माझ्याबरोबर आसामला चल, ते आसामला प्रोजेक्ट करायचं होतं. भूपेन हजारिका त्याचे प्रोड्युसर होते, पार्टनर होत्या मॅडम कल्पना लाजमी. गेलो. हिंदी तर तुम्ही केलेत. आता त्या ट्रॅकवर तुम्ही जसे चांगले अनुभव सांगितले, वाईट अनुभवातला एखादा ऐकायला आवडेल. त्याच्याकडे तुमच्यामुळे इतर सावध होती. वाईट अनुभव भरपूर आहेत तसे, कारण चांगल्याबरोबर वाईट माणसं मिळत जातात. बरोबर. ते सापडतात. बरोबर. आपण डिपेंड असतं, आपण कसं काम करतोय तसं. मी काही नावं घेतो, काही नावं घेत नाही. वाईट अनुभवामध्ये सर्वात पहिलं नावच घेतो मी, केदार शिंदे. ज्या माणसाने थोडक्यातच मी बचावलो. कारण मी ऐकून होतो काही लोकांबद्दल तो किस्सा, खांद्यावर हात टाकला की, आणि प्रकाश भालेकरने त्याच दिवशी मला फोन केला, तू पहिला बळी तू असशील त्या प्रोजेक्टमध्ये. आणि खरं त्यावेळेला मला माहित नाही मला प्रकाशचा अनुभव काय असेल. आणि प्रकाशने म्हटल्याप्रमाणे पुढच्या 3च दिवसात तो अनुभव आला. मी नाव मुद्दाम घेतलं. दुसरा चांगला आणि वाईट अनुभव आहे नितीन देसाई, नितीन चंद्रकांत देसाई. बिचाराचा नुकतेच बिचार वगैरे काही नसतं. नाही, निधन आता झालं त्या अर्थाने बिचारा नाही, निधन अतिशय हुशार आणि चालक माणूस. म्हणजे मराठीमध्ये जर शून्यातून वर गेलेला माणूसही तोच होता, आणि वरून खाली आलेला माणूसही तोच आहे. माझ्या समोरचा एकुलता एक माणूस. तुम्ही कोणती फिल्म केली त्यांची? ट्रकभर स्वप्न. ट्रकभर स्वप्नानंतरचा 4 वर्षानंतरचा अनुभव होता. मला घेऊन गेला तर ते सुभाष नकाशे. बर. आणि मी तसा सामान्यच होतो, दिसायला आता आहे तसं साधा सामान्य वागणूकही. म्हणजे मी कधी रुबाब छातीत आणून कधीच कुठे काम मागायला गेलो नाही. आजही लोक हसतात मला की काय तू आता एवढा एक्सपिरियन्स आहे. या प्रकाश भालेकरने मला काही वेळा सांगितलंय तू तर ऑफिस घेऊन बसायला पाहिजेस. पण काय कळत नाही, अजूनही माझी धावपळ करायची सवय आहे. अजूनही मी स्वतः धावपळ करतो. सुभाष नकाशे स्वतः म्हणतो, अरे तू असिस्टंटवर अवलंबूनच राहत नाही अजिबात. माझा तो स्वतः अनुभव मी, आणि ते असिस्टंटवर अवलंबून सुभाष सांगण्याप्रमाणे मी असिस्टंटवर काही प्रोजेक्ट टाकली, पण वाईट अनुभव आले मला ते पण. त्यामुळे संपूर्ण 100% माझ्या डोक्यात प्रोजेक्ट असतं. असिस्टंटना फक्त मी थोडं जेवढ्याच तेवढं हे काम तू कर, एवढं हे काम तू कर, इतकंच सांगतो. संपूर्ण जबाबदारी कोणत्याही डिपार्टमेंटची त्यांना देत नाही. नितीन देसाईंचं काय झालं? नितीन चंद्रकांत देसाई वास्तविक बघायला गेलं त्यांचा एक चांगला अनुभव घेतला की अतिशय कडवी मेहनत करणारा माणूस. म्हणजे त्या माणसामुळे मला कळायला लागलं, इव्हेंटला 3 दिवस आणि 3 रात्र आंघोळ न करता, दाढी न करता, अशा पद्धतीने मी रायगड महोत्सव सुरुवात केली त्यांच्यावर फ्रीलान्समध्ये. अनुभव पहिल्या दिवशीचा, ज्यावेळी त्यांना मी गेलो भेटायला, सुभाष नकाशेने सांगितल्यानंतर भेटलो मी त्यांना. अतिशय वाईट होता अनुभव. कारण साधा सामान्य दिसणारा माणूस हा काय रायगड महोत्सव करणार, ज्या रायगड महोत्सवासाठी मला इव्हेंटसाठी बोलवलं होतं त्याने. अख्खा दिवस त्यांनी मला बाहेरच बसवून ठेवलं. संध्याकाळी मी सुभाषला फोन केला, सुभाष मी नाही येत उद्या वगैरे, मला
सुभाषने आग्रह केला, नाही उद्या तू 9:30 वाजता सकाळी पोहोच, मी शार्प पोहोचतो. आणि नितीन चंद्रकांत देसाईंची एक पद्धत होती, मला आवडली होती ती, सकाळी 8ला काम सुरुवात करायची. पहिली मीटिंग त्यांची सकाळी 8 वाजता असायची. मला त्या दिवशी 9, 9:30 झाले तरी बोलवलं नाही त्याने आतमध्ये. सुभाष आला 9:30ला. सुभाष मला वर घेऊन गेला. सुभाष म्हणाला, थांब जरा. सुभाष आत गेला, त्याने काहीतरी सांगितलं. इन बिटवीन त्याच वेळेला विजय राणे आला. विजय राणे नावाचा एक दिग्दर्शक माझा मित्र आहे. विजय राणे आणि सुभाष नकाशे आत गेले. त्यांनी सांगितलं, नितीन दादा, सुहास पांचाळ आहे, तो पकडा त्याला, चांगला माणूस दिलाय तुम्हाला आणि आमचा अतिशय जवळचा मित्र आहे, काम करून बघा तुम्ही, त्याच्या चेहऱ्यावर जाऊ नका, साधा आहे तो, राहणीमान साधा आहे त्याचं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते दोघे त्यांची मिटिंग संपल्यानंतर बाहेर गेले, तर मला नितीजीने बोलवलं. त्यांचा तो हिंदीचा रोग सगळा रुबाब होता, का त्या काही ते हिंदी करत होते. मराठी माणूस होता पण हिंदीमध्ये मॅक्सिमम हो. कारण ते विनोद चोप्रा, आशुतोष गोवारीकर सगळे आणि त्याने जो 250-300 हिंदी चित्रपट केले होते. स्वतःचा स्टुडिओ नाही, कर्जतचा स्टुडिओ नाही, 2016ला सुरुवात झाली. बरोबर. मी 2014ची वगैरे गोष्ट जॉईन झालो. त्यांना मी 2 वर्ष मी आणि रायगड महोत्सव केला, दाबून चेपून केला. आणि त्याच वेळेला अनुभव आला मला की हा माणूस जाम कडक मेहनत करतो. ज्या दिवशी आम्ही 3 दिवस 3 रात्र मी ज्यावेळी मेहनत करत होतो, न झोपता, आंघोळ न करता, त्यावेळी 1 रात्र त्याने एक्स्ट्रा मेहनत केलेली असायची. क्या बात. इतका कडक माणूस कामाला. त्यामुळे त्यांचा जो अनुभव होता ना, तो माझ्या कामी आला. हा अनुभव मात्र कल्पना लाजमींकडे नव्हता, कारण कल्पना लाजमी थोड्याशा उशिरा येणाऱ्या, 11 वाजता सेटवर सुस्त होत्या. त्यांचं राहणीमान एकदम हायफायच होतं, त्यामुळे त्यांचं वागणं आणि त्यांना काही पैशाची दिक्कत नव्हती. नितीन देसाईंकडून मात्र मी कामाचा अनुभव घेतला. कडक काम करायचे, शिस्तीचं काम, मिटिंग एका गोष्टीसाठी 10-10, 15-15 मिटिंग करायचे. ते गरज नसताना पण रिपीट 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 त्या सगळ्या गोष्टी करायचे. 2018ला त्यांनी मला ऑफर दिली. तोपर्यंत मी फ्रीलान्सच करत होतो, त्यांच्याकडे काम असेल त्यावेळी. 2018ला ऑफर दिली मला त्यांनी, त्यांच्या HR थ्रू, की पंचाळ साहेब, आणि ते पंचाळ साहेब म्हणायचे. आणि त्यावेळी माझं वय पण आता 40-45च्या वर होत चाललं होतं. आणि त्या दरम्यान त्यांनी मला नोकरीसाठी ऑफर केली. आणि नोकरीसाठी ऑफर करायचं ते वय नव्हतं, 26 दिवस काम करायची ताकद नव्हती. म्हणजे हळूहळू तो कंटाळा यायला लागला होता. तोपर्यंत मी फ्रीलान्सच काम करत होतो. काम करत गेलो आणि नाही म्हणत मी जवळ 6 महिने काढले. फ्रीलान्स करत होतो त्यांचं काम. आणि शेवटी नितीन देसाईंनी आत बोलवलं एकदा केबिन मध्ये, आणि पंचाळ साहेब, तुम्हाला 3 वेळा HR ने ऑफर दिलेली होती, तुम्ही नाही म्हणताय, आता मी तुम्हाला ऑफर देतोय, तुम्ही जॉईन व्हा एकदा मला. पण मला नितीन देसाईंबद्दल थोड्याशा काही वाईट गोष्टी पण ऐकलेल्या होत्या. थोडक्यात नंतर ते मला वाटते गेल्या वर्षी 2023ला ऑगस्ट 4 तारीखला ते वारल्यानंतर लोकांना ते बबाल कळलेला होता सगळा. पैशाचा बराचसा प्रॉब्लेम होता तिथे. ते लोकांना पेमेंट द्यायचे नाहीत, नोकरी करणाऱ्यांना पण आणि काम इतर फ्रीलान्स करणाऱ्यांना पण. बऱ्याचशा वेळेला टेक्निशियन लोकांना पण पेमेंटचा गोंधळ होता तिथे. पण मी काम करायला लागल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं, ह्या माणसाला ना 2 लाखाचं काम असेल आणि कोणी 5 लाख सांगितले, तर बार्गनिंग करायचा प्रयत्न करायचे, 2 लाखाला आणायचा. पण समोरचा माणूस 5 लाखाचे 4 लाख करून जर थांबला तिथे, तर नितीन चंद्रकांत देसाईंचा तो एक अनुभव माझा होता की तो माणूस मग 4 लाखाला हो म्हणायचा, 50,000 ऍडव्हान्स पण द्यायचा. आणि पण त्यानंतर तो माणूस 50,000वर त्या माणसाला जे काय धक्का दिलेला असायचा, पुढचे 1.5 लाख तर नाही, 4 लाख तर फारच लांब राहिले. हा एक अनुभव त्यांचा होता. बऱ्याचशा गुजराती टाईपचे शिकण्यासारखं होतं त्या माणसाकडून. त्या गोष्टी मी शिकत गेलो. आता त्यातलं चांगलं काय घ्यायचं, वाईट काय घ्यायचं, नाही घ्यायचं, ह्या गोष्टी आपण ठरवावं लागतं. काम करता करता मी अडकत गेलो तिथे. जवळजवळ मी 8 वर्ष 2023 पर्यंत मी त्यांच्यावर काम केलं, अडकलं. मी 2-3 वेळा निघायचा प्रयत्न केला, कारण पेमेंट किती झाले त्या दरम्यान त्यांच्याकडे इव्हेंट जास्त व्हायचे. इव्हेंटचा अनुभव मेक इन इंडिया केलं मी,
रायगड महोत्सव पहिलंच केलं होतं. त्यानंतर मी भरपूर कामं करता करता जीएसटी केलं, मोदी साहेबांचं जे दिल्लीला शूट केलं ते. आणि त्यांना तामझाम म्हणजे अवाढव्य काम करायचं, म्हणजे मोठं काम करायची सवय होती. म्हणजे एकट्या मोदी साहेबांसाठी त्याने जीएसटीचा सेट लावला होता 220 बाय 180 फीट अंडाकृती. बापरे. असा सेट लावला होता एकट्या मोदी साहेब. मागे पूर्ण हाफ राऊंड असा स्क्रीन लावली होती आणि पुढे 60x40 एलईडी लावले होते पुढचे दोन. अशा पद्धतीने एवढं मोठं. आणि माझ्यासाठी तर मोठा तामझाम पहिली वेळ मी बघितलं होतं. म्हणजे नितीन देसाईंकडे काम करता करता मोठं शिकता शिकता मोठं बघता आलं मला. हिंदीमध्ये इतक्या मोठ्या लेवलला कामं होतात, पण मराठीचा एक गुण माझ्याकडचा गेलेला नव्हता, जो बजेट कंट्रोल. बरोबर. प्रोडक्शनवाला बजेट कंट्रोलवाला असेल ना तर प्रोड्युसरला नक्की आवडतो, पैसे वाचवणारा असतो. बरोबर. आणि नितीन देसाईंना मी आवडू लागलो हळूहळू काम करता करता. नंतर त्यांचे आर्थिक काही त्यांचे मायनस पॉईंट असतील, काही समोरच्या पार्ट्यांचे असतील, तो एक वेगळा भाग आहे. या गोष्टीवर नितीन चंद्रकांत देसाईंबद्दल बोलायला लागलो तर मला वाटते अख्खी रात्र पुरणार नाही. ते बरेचसे विषय आहेत. त्यात माझे पैसे बरेचसे सॅलरीचे राहिले, इतरांचे राहिले. आजच्या घडीला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहीत झाल्याच असतील. कोर्ट केसेस वगैरे चालू आहे त्यांचे. त्यांनी आत्महत्या केली. आता माझा असा विषय आहे की समजा आता तुम्ही हिंदीमध्ये काम केलं, मराठीत केलं, तर मराठी हिंदी ह्या दोन कंपॅरिझन मध्ये मराठी इंडस्ट्री थोडीशी मागे पडली असे वाटते का? की कशामुळे असेल? जर पडत असेल तर सिनेमा आपण रिलीज होतात, जास्त बघत नाहीत, हिंदीच बघतात किंवा ते त्यात काय असेल तर थोडस तुम्हाला असं वाटतं? काय कारण असू शकतात? माझा आता वय आहे 64. माझा अनुभव जवळजवळ 37 ते 38 वर्षाचा कामाचा अनुभव आहे. या सगळ्या गोष्टीचा आपण चालता अनुभव घेतो, विचार करत जातो. बोलायची ऍक्च्युअल आता प्रश्न विचारलाय आणि तो प्रकाश भालेकर सारख्या मित्राने विचारलाय. आणि माझा एक वाईट स्वभाव आहे तो स्पष्ट बोलणं. आता इतकं प्रकाशने विचारल्यानंतर मी नाकारू शकत नाही, पण थोडस मोघमचं उत्तर देतो. मराठी सिनेमा खरंच मागे पडलाय. त्याचं कारण मला काही कळत नाही खरं कारण. कारण का मी गणेश गारगोडे सारख्या पीआरओलाही या गोष्टी विचारल्या. आणि भोजपुरी सारखे चित्रपट जर सॅटेलाइट होऊ शकते, ओव्हरसीज होऊ शकतं, मराठीला का नाही ओव्हरसीज आहे? हा प्रश्न मला आजही पडलाय आणि तो कायमचाच होता. नाही, आजही होतात ओव्हरसीज, पण मोजकं फार क्वचित, मोठा नाव नाही. ओव्हरसीज तर नाहीच आहे. दुसरी गोष्ट, आजच्या घडीलाच नाही, गेले 8-10 वर्ष तरी मराठीमध्ये किमान 125 चित्रपट येत आहेत वर्षाला. एका वर्षाला 125 चित्रपट येतात. बरोबर. बघा, बारकाईने विचार करा. मी बोलतोय, मी माझा अनुभव सांगतोय फक्त. बरोबर. 125 चित्रपट येतात, त्यातले थिएटर पर्यंत किती पोहोचतायत? थिएटरच्या अगोदरच अर्धवट राहिलेले किती असतात? याचं सगळं गणित मांडत जा. आणि मी चांगल्या लोकांशी, म्हणजे अगदी नितीन चंद्रकांत देसाईंशी पण ह्या गोष्टीवर बोललोय, विजय राणेशी बोललो, गणेश गारगोटेंबरोबर बोललो जे पीआरओ आहेत, आणि सुभाष नकाशे बरोबर. सर्वांचा सूर काय होता त्याबद्दलचा? प्रत्येकाचा आपापला सूर असतो, अनुभव असतो. काही लोक स्पष्ट बोलतात, काही लोक स्पष्ट बोलत नाहीत. आपण आता स्पष्ट सिनेमाचा फायदा सूर नाही सांगत मी, कारण त्यांचे प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतील. त्याच्यावर स्पष्ट कोणी उत्तर दिलंच नाही. गणेश गारगोटेने थोडंफार दिलं, पण गणेश त्या धंद्यात इतका मुरलेला माणूस आहे की गणेशकडे आजच्या घडीला किमान महिन्याला 4 चित्रपट पीआरओ साठी असतात. नंबर 1चं मराठीमधलं नाव असेल. गणेशला मी हिंदीमध्ये खेचायचा प्रयत्न केला, पण हिंदी नाही म्हणाला पीआरओ साठी. माझा अनुभव असा आहे की 125 पैकी मॅक्सिमम 25 चित्रपट पूर्ण तयार होतात, ते किंवा 50 होत असतील. 25 चित्रपट थिएटर पर्यंत चांगले जातात. त्याचं कारण आहे की हिंदीवाले चित्रपटांना आपल्या मराठीला दाबतात. थिएटर न मिळणं वगैरे, एकच मुश्किलीने एक सिंगल स्क्रीन एकच शो मिळणं. बघायला गेलं तर 400, मला वाटते 406 थिएटर एक 4-5 वर्षापूर्वी मराठी होती. त्यानंतर डॉल्बी होता, डिजिटल होता, त्यातली 4-5 थिएटर शिल्लक होते फक्त.
पण मला वाटतं त्याने काय करा, पूर्वी आपण 3 प्रिंट काढून पण चित्रपट चालवत होते. दादा गावकीने अशा पद्धतीने पण चित्रपट चालवलेले होते. मी कोल्हापूरला चालवायचे, त्यानंतर 30 प्रिंट उचलून पुण्याला चालवायचे, मुंबईला चालवायचे. मला वाटतं त्यामुळे चालत होते काय चित्रपट मला माहित नाही. पण बघायला गेलं तर मराठी आणि बंगाली चित्रपट असो, नाटक व्यवसाय असू दे, कल्चर स्ट्रॉंग आहे. सब्जेक्ट म्हटलं तर मराठीमध्ये आणि बंगाली कल्चर, म्हणजे इव्हन मराठीमधले नाटकांचे सब्जेक्ट गुजरातीवाले उचलत आहेत, त्यातून गुजरातीवाले पैसेही कमवत आहेत. सिरियल म्हणाल तर मराठीपेक्षा गुजरातीला फारच कमी पैसे मिळतात आणि तरी ते स्ट्रॉंग आहेत आर्थिकदृष्ट्या. म्हणजे एक थोडक्यात मी तुम्हाला असं विचारतो की आपल्या मराठी निर्मात्यांना सिनेमाकडे व्यवसाय म्हणून बघण्याची वृत्तीच नाहीये का, आपला आहे म्हणून करिअर मोकळं असं वाटतंय? प्युअर कमर्शियल नाही वागत ते. कमर्शियल वागत नाही, हा बरोबर शब्द. कारण काय, 125 जरी म्हटलं ना, त्यातले जवळजवळ 75 निर्माते जे येतात ते निवळ शेती विकून किंवा गावाकडे माझ्याकडे पैसा आहे, माझ्याकडे पैसा आहे, थोडं मौज मजा पण त्यांना वेगळ्या पद्धतीची करायची असते. बरोबर. म्हणजे थिंकिंग चित्रपट बनवणं हा नसतोच, वेगळा विचार, काहीतरी वाईट विचारच मनात जास्त असतात. बरोबर. त्यामुळे ते 75 चित्रपट जे आहेत ना ते यायच्या अगोदरच थांबलेले असतात. मित्र, एक गोष्ट खरंच सांगायला पाहिजे, कोणी बोलणार नाही. काही तर निर्माता असे असं की बायका मिळतील का, हिरोईन मिळतील का, स्पष्ट आधीच विचारतात. अशा वेळेला आमच्यासारखे लोक असतात, आम्हाला नाही आवडत, नाही आम्ही सोडून जाऊ. पण जे आहेत ते असेच सिनेमे करून मोठे होतात, पण सिनेमे थिएटर पण पोहोचत नाही, त्यांच्या मौज मजा होतात, त्याचा पैसा संपतो, सिनेमा बदनाम होतो याच्यामध्ये. मी वाईट असं विचार, प्रकाशने तो उच्चारच केला डायरेक्टली, मला तो उच्चार करायचा नव्हता. बरोबर. प्रकाश वालेकरने डायरेक्टली उच्चार केला. आता दोघांमध्ये, प्रकाश आणि माझ्यामध्ये साम्य एकच आहे, आम्ही दोघेही निर्व्यसनी आहोत. कसलं व्यसन? सिनेमा सोडून. पण निर्व्यसनी म्हणजे मी तर पानही खात नाही, सिगरेट नाही, तंबाखू नाही, काही नाही, दारू नाही वगैरे. पण मला वाटतं हा शाप आहे मला. इंडस्ट्रीमध्ये दारू नाही पित ना, त्या माणसाला वेगळं टाकायचा प्रयत्न केला जातो. हा माझा याचा अनुभव एक मी सांगतो की जसं तुम्हाला अनुभव, मला एक सांगितलं, तू दारू नाही पित, मग तू टेबलावर काय बसणार? निर्माते रात्री टेबलावर बसतात, तुम्ही टेबलावर बसू शकत नाही, रात्री फिरू पण शकत नाहीत, तुम्हाला सिनेमे कोण देणार? मी म्हटलं बाबा, जे दिवसा उजेडी सिनेमे देतील त्यांच्याबरोबर काम करेन मी, रात्रीच्या अंधारात जे काय असते ती असू दे मुंबई. हा माझा अनुभव आहे. सेम अनुभव आपल्या. माझ्या नशिबाने मात्र एक झालं, म्हणजे प्रकाश वालेकर पासून निर्व्यसनी माणसापासून सुरुवात केली मी. कल्पना लाजमी, दारू न पिणारी, व्यसन नसणारी. नितीश भारद्वाज, ते 100% कृष्णच, शाकाहारी माणूस. मोहन छाबरिया, माझ्यापेक्षा फारच वय होतं, माझं ज्यावेळी 40-45 वय होतं त्यावेळी त्यांचं 75चं वय होतं. अशी चांगली माणसं सापडत गेली मला. स्वतः आता मला खूप, म्हणजे आता मी मगाशी सुरुवातीलाच उल्लेख केला की इमानदार असणं हा इंडस्ट्रीला काही अंशी शाप आहे. कारण काय माहितीये, हे जेव्हा पसरले ना की त्याच्यामध्ये बरेच नाकर्ते लोक आहेत की जे फक्त पैसा गोळा करायला, निर्मात्याला लपेटायला येतात. त्याच्यामुळे काही जे चांगली माणसं आहेत, जे आम्हाला वाटतं की व्हायला पाहिजे असं, तर ते हे घातकच आहे आमच्यासाठी. पण आम्हाला त्याचं दुःख नाही, कारण आम्ही आमच्या स्वतःशी प्रामाणिक आहोत. जेव्हा आम्ही घरी जातो, आरशात बघतो, तेव्हा आपण आपलं योग्य काम केलं याचं आम्हाला खात्री पडते. दोघेही तसे आहोत. आता सध्या तुम्ही काय प्रोजेक्ट करताय? आत्ता खरं सांगायचं, नितीन चंद्रकांत देसाई गेल्या 2023 ऑगस्टला गेल्यानंतर, त्याने आत्महत्या केल्यानंतर, मी असंही माझं वय होतच होतं. मी विचार करू लागलो, गावाकडेही जमीन आमची भरपूर पडलेली आहे आणि गावी सांभाळायला कोणीच नव्हतं, तर गावी जाऊ की नको, जाऊ नको असं मी नितीन चंद्रकांत देसाईंकडे असतानाच विचार करत होतो. त्याच दरम्यान मला ते गेल्यानंतर मग संधी मिळाली, मी निघायचा निर्णय घेतला. तर सर्वात पहिलं अडवणारा मला सुभाष नकाशे होता. म्हणाला, तुझं काय डोकं फिरलंय काय गावी आत्ता? अरे म्हटलं, रिटायर्ड नाही होत आहे माझं गाव, तर एका रात्रीत मी येऊ शकतो, सांगशील तेव्हा. आणि सुभाषची इव्हेंट मी उलट या वर्षी तर म्हणून मी इतर वेळेपेक्षा जास्त जोरदार केली. आम्ही आचारसंहितेच्या अगोदर जवळजवळ 11 इव्हेंट मी 3 महिन्यात केले. आणि ती 11 इव्हेंट सगळी मी गावावरून येऊन अशी केली. म्हणजे 8 महिन्यात मी 8 वेळा तरी मुंबईत आलो, अपडाऊन केलं आणि ती इव्हेंट केली. अगदी नागपूर, चंद्रपूर वगैरे सुद्धा, त्यात रत्नागिरी, सावंतवाडी, अलिबाग सुद्धा केली, गेटवे ऑफ इंडियाचे 2 केले. अशा पद्धतीने 11 इव्हेंट केले. आणि आत्ता या क्षणी मला काम चोख देणारा म्हणजे सुभाष नकाशेच. बरोबर.
मी आता काय म्हणतो की चला सगळा तुमचा अनुभव ग्रेट. नाही, आणखी एक सांगतो. आत्ता मी जो आलोय ना, आता तुमचा प्रश्न होता की मी आत्ता काय करतोय. प्रदीप घोणसीकर नावाचं फॉरेनची बाटलीन ज्या माणसाने चित्रपट चालू केला, डिरेक्ट केला, अतिशय चांगला चालला होता, त्यांचं एक आत्ता मायथॉलॉजिकल एक सिरियल आहे, त्याचं प्रोडक्शन करतोय मी. आणि त्यांची एक 10 एपिसोडची एक दुसरी एक सिरियल आहे, त्याचं प्रोडक्शनचं प्लॅनिंग चालू आहे. असे 2 सिरियल. पण माझा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त गावाकडे लक्ष द्यायचं आणि जाऊन येऊन काम करायचं पाहिजे. ते बेस आहे आपलं, होऊ शकतं. पण बरं मी काय म्हणतो, इंडस्ट्रीत येणाऱ्या अशा लोकांना तुम्ही काय मेसेज द्या, सिनेमाकडे जे आकर्षणापोटी येतात त्यांना, की मी येणार जे काय कला म्हणून येणार, काय तुम्ही एखाद्याला कलाकार की टेक्निशियन की प्रोड्युसर सर, म्हणजे आता समजा प्रोडक्शन तुम्ही करताय, प्रोडक्शन वाला म्हणून तुम्ही काय अनुभव सांगाल की काय खबरदारी घ्यायला पाहिजे. जर एखादा प्रोडक्शन कंट्रोलर असेल तर तो निर्मात्याचा माणूस असायला पाहिजे, कारण तो दुसरा प्रतिनिर्माताच असतो एक प्रकारे, तर त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे प्रोडक्शन वाल्यांनी. माझा अनुभव असा आहे की निर्मात्याचा माणूस म्हणून मी 100% काम केलं आतापर्यंत, सगळीकडेच काम. बरोबर. पण निर्मात्यांचंही पाहिलं मी, जोपर्यंत तुम्ही त्यांच्या सोबत आहात, त्यांना चांगलं काम देत आहे, तोपर्यंत तुमची वाहवा करणार. बरोबर. आणि जराही तुम्ही मायनस मध्ये कुठे सापडलात तर तुमची पाळमुळं काढणार. हा अनुभव निर्मात्यांचा माझा आहे. आणि जवळजवळ 40% निर्मात्यांचा माझा हा अनुभव वाईट आहे. म्हणून म्हटलं ना, कल्पना लाजमी, नितीश भारद्वाज, नितीन चंद्रकांत देसाई आणि मोहन छाबरिया या 4 व्यतिरिक्तही माणसं मिळाली मला. की इव्हन रवीना टंडनने स्टंप चालू करत होती. रवीना टंडन त्यावेळी मला वाटते पार्टनर होते, विनय सिन्हाची मुलगी प्रीती सिन्हा ती पार्टनर होती. आणि कल्पना लाजमींच्या पुढ्यातच रवीनाने मला विचारलं की सुहास करेगा मेरा प्रोजेक्ट. तर मी काही बोलायच्या आधीच कल्पना लाजमी म्हणाल, नाही नाही वो बिहारी के साथ नहीं करेगा, बिहारी लोगों के साथ काम नहीं करेगा. तर कल्पना लाजमी बोलल्यामुळे मला म्हणजे मी काय बोलूच शकलो नाही. रवीनाही गप्प झाली. तर माझा बिहारी लोकांचा हा अनुभव वाईटच होता. आणि खरंच मी त्यावेळी प्रतिज्ञाच केली होती आणि आज तगायत ती प्रतिज्ञा पाळली मी की बिहारी लोकांबरोबर मी कामच करत नाही. जी तुम्ही खूप चांगले आणि हिंदी मराठी मिश्रित कामाबद्दल बोललात. आमच्या बाबा टीव्हीच्या बाबा टॉकीज जे आमचं आहे स्पेशली चालू, आमचा हा हेतूच आहे. नितेश पवारांनी हे चॅनल सुरू केलंय, त्याचं मूळ हेतूच हे आहे की ज्यांना न्याय मिळाला नाही, पडद्या मागे राहून सुद्धा एवढी मेहनत करून सुद्धा लोकांना माहित नाही, असे लोक समोर यावेत, लोकांना दिसावेत. आणि त्या अनुषंगाने आज तुम्ही स्वतः म्हणजे तुमच्याबद्दल इंडस्ट्री सगळ्यांना माहिती आहे, पण रसिक प्रेक्षकांना फार कमी लोकांना माहिती आहे सुहास पांचाळ कोण आहे. तर ते आज तुमच्या निमित्ताने उलगडले गेले. तुम्ही इथे आलात, आम्ही तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.